हॅलो स्टुडंट्स, आज आपण डेरिव्हेटिव्ह ह्या चॅप्टरमधील डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन हा पॉईंट पाहतोय. त्यामधला एक्झरसाइज नंबर 1.2 एक्झरसाइज 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत आज आपण. तर क्वेश्चन काय सांगतो बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ, आपल्याला डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे ऑफ द इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स. आपल्याला दिलेल्या एक्झाम्पल्सची काय करायचं आहे, इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे. लक्षात येते? तर इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय येणार आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे दिलेलं फंक्शन असेल तर याचं इनव्हर्स फंक्शन काय येतं, x इज इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ y. म्हणजे आपल्याला शोधायचं काय आहे, तर dx बाय dy शोधायचं आहे. काय शोधायचं आहे, dx बाय dy. म्हणजे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन. इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे, dx बाय dy शोधायचं आहे. लक्षात आलं काय शोधायचं आहे? तर बघा पहिलं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ई रेज टू एक्स. आपण काय करणार आहे बघा, आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन थेरम पाहिलाय बरोबर. तो थेरम काय सांगतो, dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, वेअर dy बाय dx कसा असला पाहिजे, नॉट इक्वल टू 0. किंवा आपण इथं dy बाय dx पण लिहिलं तरी चालू शकते. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. तर या थेरमचा आपण वापर करणार आहे इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह शोधण्यासाठी. म्हणजे dx बाय dx शोधायचं आहे, तर काय करणार आहे, 1 अपॉन dy बाय dx लिहिणार. आता यासाठी काय शोधावं लागेल, आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू शोधावी लागेल. लक्षात येतं, कशाची व्हॅल्यू शोधावी लागेल, dy बाय dx ची. दिलेले फंक्शन काय आहे बघा, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला शोधायचं आहे dy by dx, therefore differentiating with respect to x, dy by dx, y is a differentiation dy by dx, d by dx of x square e raised to x. आता इथं बघा दोन फंक्शन्स आहेत, हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, दोन्हींचा प्रॉडक्ट आहे. म्हणजे प्रॉडक्ट रूल यूज केला पाहिजे. प्रॉडक्ट रूल काय सांगते बघा, फर्स्ट तसंच ठेवा, पहिलं फंक्शन तसंच ठेवा आणि सेकंड फंक्शन डिफरन्शिएट करा, डी बाय dx ऑफ ई रेज टू एक्स. पुन्हा सेकंड फंक्शन तसंच ठेवा आणि पहिलं फंक्शन काय करा, डिफरन्शिएट करा. पहिलं फंक्शन कोणतं आहे, एक्स स्क्वेअर, डिफरन्शिएट करा. लक्षात आला का कोणता रूल आपण यूज केला, डी बाय dx ऑफ u इंटू v चा. इथं पहिलं फंक्शन म्हणजे u आणि सेकंड फंक्शन म्हणजे v. पहिलं तसंच ठेवायचं, दुसरं फंक्शन डिफरन्शिएट करायचं, दुसरं तसंच ठेवायचं, पहिलं फंक्शन डिफरन्शिएट करायचं. हा रूल आपण यूज केला, प्रॉडक्ट रूल यूज केला. इथं आपण एक्स स्क्वेअर आहे तसं येणार, ई रेज टू एक्स डिफरन्शिएशन ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स आहे तसा आणि एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x which is equal to x square e raised to x plus 2x into e raised to x. आता यामधून आपण कॉमन घेऊ शकतो बघा, x e raised to x कॉमन घेऊ शकतो. x e raised to x कॉमन घेतल्यानंतर काय राहणार आहे, इथं x राहील आणि इथं 2 राहील. म्हणजे आपल्याला dy by dx काय मिळालं बघा, x e raised to x into x plus 2. पण आपल्याला शोधायचे काय, इनव्हर्स फंक्शन. त्यामुळे काय येणार आहे, द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x इज गिवन बाय dx by dy इज इक्वल टू 1 अपॉन dy by dx. आता dy by dx ची आपण व्हॅल्यू पुट करूया. इथे व्हॅल्यू दिली आहे बघा, याला आपण इक्वेशन नंबर 1 देतोय, फ्रॉम 1 ची व्हॅल्यू x e raised to x into x plus 2 dx by dy is equal to 1 upon x into e raised to x into x plus 2. सिंपल आहे बघा, dy by dx शोधायचा आणि इनव्हर्स फंक्शन शोधायचे म्हणून dx by dy is equal to हे हा थेरम यूज करायचा आहे. सेकंड एक्झाम्पल घेतोय आपण, x
x इंटू cos x, x इंटू cos x. इथं पण प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल बघा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx इज इक्वल टू dy by dx ऑफ x cos x. पहिलं फंक्शन आहे, दुसरं फंक्शन x, पहिलं फंक्शन तसंच राहणार, दुसरं फंक्शन डिफरन्शिएट करतोय आपण cos x, दुसरं फंक्शन तसंच राहणार, पहिलं फंक्शन डिफरन्शिएट करतोय आपण x. प्रॉडक्ट रूल यूज केला, x cos x चं डिफरन्शिएशन मायनस sin x प्लस cos x आणि x चं डिफरन्शिएशन काय येतं 1. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल बघा मायनस x sin x प्लस cos x. म्हणजेच काय cos x मी अगोदर घेते मायनस x sin x dy by dx आपल्याला मिळाला cos x मायनस x sin x. आता आपल्याला शोधायचं आहे काय ते इन्व्हर्स फंक्शन. त्याचे इन्व्हर्स फंक्शन काय येणार dx by dy. dx by dy. The derivative of inverse function of y is equal to f of x is given by dx by dy is equal to 1 upon dy by dx, which is equal to, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 ला डिनोट करते. फ्रॉम 1 काय येणार आहे बघा cos x dy by dx व्हॅल्यू cos x minus x sin x dx by dy is equal to, that is our answer. किती इझी आहे बघा. पहिल्यांदा dy by dx शोधायचं, फायनली dx by dy शोधायचं. सिंपल आहे एक्झाम्पल्स. थर्ड एक्झाम्पल, y is equal to x minus 7 raised to x. Differentiating with respect to x, dy by dx is equal to d by dx of x minus 7 raised to x. d by dx of x minus d by dx of 7 raised to x. सेपरेट डिफरन्शिएट केलं आपण. इथं x डिफरन्शिएशन 1 मायनस 7 raised to x डिफरन्शिएशन काय येतं बघा d by dx of a raised to x डिफरन्शिएशन काय लिहितो आपण a raised to x into log of a. हा रूल यूज करतोय आपण इथं. काय ना 7 raised to a raised to x आहे तसंच, म्हणजे 7 raised to x आहे तसंच, आणि log of 7 which is equal to dy by dx is equal to 1 minus 7 raised to x into log 7. याला 1 ने डिनोट करूया आपण. आपल्याला शोधायचं आहे dx by dy. Therefore the derivative of inverse function of y is equal to f of x is given by dx by dy is equal to 1 upon dy by dx. dx by dy is equal to, आता व्हॅल्यू पुट करतोय आपण इथं, dx by dy is equal to 1 upon dy by dx व्हॅल्यू बघा 1 minus 7 raised to x into log 7. आपला आन्सर मिळालं dx by dy is equal to 1 upon 1 minus 7 raised to x into log 7. Fourth example, y is equal to x log x. सिंपल आहे, लक्षात येईल तुमच्या. आता इथे प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल बघा. x log x which is equal to x into d by dx of log x plus log x. प्रॉडक्ट रूल यूज करतोय आपण d by dx of x. पहिलं फंक्शन तसंच, दुसरं डिफरन्शिएट करा, दुसरं तसंच ठेवा, पहिलं डिफरन्शिएट करा. x into log x चं डिफरन्शिएशन 1 upon x. log x आहे तसाच, हा log x आहे तसाच. x चं डिफरन्शिएशन 1, x ला x कॅन्सल, 1 प्लस log x dy by dx is equal to 1 plus log x. याला 1 ने डिनोट करूया आपण. पण आपल्याला शोधायचं काय आहे बघा, dx by dy शोधायचं आहे. त्यामुळं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y is equal to f of x is given by dx by dy is equal to 1 upon dy by dx, which is
इक्वल टू 1 अपॉन फ्रॉम 1 वरून काय व्हॅल्यू मिळते 1 प्लस लॉग एक्स dx by dy इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स. किती सिंपल आहे बघा एक्झाम्पल्स. फायनल एक्झाम्पल घेतोय आपण. लास्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. आपल्याला काय शोधायचंय माहित पाहिजे ते एक्स बाय dy शोधायचे. त्यासाठी आपण dy बाय dx शोधतोय which is equal to dy by dx of x square plus log x. x square plus log x. आता आपण सेपरेट करूया. dy by dx of x square plus dy by dx of log x which is equal to x square चे डिफरेंशिएशन 2x करेक्ट 2x plus log x चे डिफरेंशिएशन 1 upon x dy by dx which is equal to. हे आता थोडं आपण सिंपल फॉर्म मध्ये आणू शकतो बरं का. इथे ऍडिशन आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय आपण म्हणजे dy by dx is equal to 2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x. 1 ने डिनोट केलं आणि आपल्याला शोधायचं काय dx by dy. Therefore the derivative of inverse function of y is equal to f of x is given by dx by dy is equal to 1 upon dy by dx. and dy by dx ची व्हॅल्यू फ्रॉम 1 काय मिळाली आपल्याला 2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x. आणि फायनली सिंपल फॉर्म मध्ये हा डिनॉमिनेटरला आहे त्यामुळे न्यूमरेटरला जाणार x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1 dx by dy is equal to x upon 2x स्क्वेअर प्लस 1. सिंपल आहे बघा. क्वेश्चन समजला पाहिजे आपल्याला. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन होतं म्हणून आपण dx by dy ची व्हॅल्यू शोधली. इनव्हर्स फंक्शन होतं लक्षात येते. आणि फंक्शन दिलेलं होतं y मध्ये दिलेलं y इज इक्वल टू f ऑफ x दिलेलं आणि याच्यावरून आपल्याला काय शोधायचं इनव्हर्स फंक्शन शोधायचं होतं. ओके थँक्यू.